श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा एकूण 4 गुरुवार आलेले होते आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या शेवटचा गुरुवार आहे. उद्या उद्यापनाचा दिवस आहे. प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत व्हावी, त्यासोबतच वैभव यावं, ऐश्वर यावं आपल्या घरामध्ये, यासाठी हे जे व्रत आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं तर ते अगदी आनंदाने मनोभावे करत असते. आणि या दिवशी बघा, म्हणजे उद्या या उद्यापनाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे शेवटचा गुरुवार आहे. आणि या दिवशी आपल्याला 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं व्रत केलेलं असेल किंवा केलं नसेल तरी देखील आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. यामुळं आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. घरात पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्यानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आता हा शेवटचा गुरुवार असणार आहे आणि आपल्याला सेवा आणि उपाय करण्यासाठी जो हा मिळालेला शेवटचा दिवस असणार आहे. म्हणून आपल्याला या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. नंतर काही उपाय आणि सेवा करण्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणूनच असा हा जो दिवस आहे तर तो आपण वाया न जाऊ देता आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाची सेवा आणि उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपले नित्य देवपूजा करून घ्यायची आहे, देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, महालक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती देखील करून घ्यायची आहे. तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण की गुरुवार आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला 1 तांब्यावर पाणी अर्पण करून तिथे देखील आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय उद्या जर बघा तुम्ही सकाळी पूजा मांडणार असाल तर सकाळच्या वेळी करायचा आहे, आणि जर सायंकाळच्या वेळी 4 नंतरनं पूजा मांडणार असाल तर तुम्ही 4 नंतरनं हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 फुलासहित असणाऱ्या ज्या लवंग आहेत तर त्या लागणार आहेत. त्यासोबतच आपल्याला 1 रुपयाची 11 नाणी देखील लागणार आहेत. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. या लवंगा आणि 1 रुपयाची नाणी जी आहेत तर ती देखील आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायची आहेत. देवघरासमोर आसन घेऊन बसल्यानंतर बघा, तिथं जर आपला दिवा जर प्रज्वलित नसेल तर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने कोणतेही उपाय आणि सेवा केली तर त्याचं शीघ्रफळ हे जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. म्हणून नेहमी कोणतीही सेवा किंवा उपाय करताना आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असणं तितकंच महत्त्वाचं आहे. अग्नीच्या साक्षीनं जर आपण कोणतीही सेवा केली तर ते देवांपर्यंत लवकर पोहोचत असते असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं बघा, आपण देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. आणि बसल्यानंतरनं बघा, आपल्याला 1 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं, सुरुवातीला आपल्याला 1 रुपयाचं 1 नाणं आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे. त्या नाण्यावरती आपल्याला 1 लवंग ठेवायचे आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि नंतरनं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप करत हे जे 1 रुपयाचं नाणं आणि लवंग आहे तर ती माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला अर्पण करायचे आहे, ठेवायचे आहे. त्यानंतरनं दुसरी लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. सेम अशाच पद्धतीनं 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, त्याच्यावरती लवंग ठेवायचे आहे. आणि परत नंतरनं ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि परत दुसरी ही जी लवंग आहे आणि नाणं आहे तर ते माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आपल्याला ठेवायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 11 वेळेस हा मंत्र म्हणून हे जे नाणं आहे आणि लवंग आहेत तर त्या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. आता बघा, लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि बघा, माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा फोटो असो तर त्यामधून आपल्याला बघा
जी नाणी आहेत तर ती पडताना दिसतात सोन्या चांदीची, आणि म्हणूनच आपल्याला हे 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते घ्यायचं आहे, जे नाणं आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात. आता तिथं बसून आपल्याला 3 वेळा परत महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. 3 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतरनं 1 वेळेस आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला आवर्जून या गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत, आणि आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे. आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत व्हावी, किंवा आपल्या घरामधील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी, स्थिर राहावी, यासाठी करत असाल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीकडे प्रार्थना करणार आहोत. आणि नंतर बघा, संपूर्ण दिवसभर आपल्याला या लवंगा आणि हे जे नाणं आहे तर ते 11 नाणी आणि 11 लवंगा तिथेच माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत. संध्याकाळच्या वेळी जर केला हा उपाय तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रभर तुम्हाला ह्या लवंगा आणि नाणी तिथंच ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अमावस्या आहे. शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, आणि नंतरनं हा जो उद्यापनाचा दिवस असणार आहे तर या उद्यापनाच्या दिवशी बघा आपण ही 11 लवंगा ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत, आणि ही 11 नाणी जी आहेत 1 रुपयांची तर ते 11 रुपये आपल्याला स्वच्छ लाल कपड्यात बांधून घ्यायचे आहेत, आणि ती नाणी आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा कपाटामध्ये ठेवायची आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि या ज्या लवंगा आहेत तर त्या आपण चहामध्ये टाकून सुद्धा याचा वापर करू शकतो, किंवा एक एक करून घरातील सर्व व्यक्तींनी या लवंगा खाल्ल्या तरी चालतील, किंवा एखादा गोडाधोडाचा पदार्थ जरी बनवला तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण हा उद्या शेवटचा गुरुवार असणार आहे, आणि या दिवशी जर आपण कोणती सेवा केली, उपाय केले तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला शीघ्र मिळत असतं, कारण की हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपूर्ण माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. आणि या दिवशी उद्यापनाचा दिवस आहे. आपण संपूर्ण 4 गुरुवार जे आहे तर ते लक्ष्मीचं व्रत करत असतो, आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण या गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण कोणतंही व्रत करतो तर त्या व्रताचं उद्यापन होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये 5 किंवा 7 सुवासिनी बायका बोलवायच्या आहेत, किंवा कुमारिका बोलवायच्या आहेत. यांना गोडाधोडाचं जेवण द्यायचं आहे, एक फळ आणि या व्रताचं कहाणी असलेलं पुस्तक जे आहे तर ते आपल्याला या महिलांना आवर्जून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. या दिवशी आपल्याला पूजा तर मांडायचीच आहे, आणि शेवटच्या दिवशी म्हणजे बघा शुक्रवारी आपल्याला हे जी पूजा मांडलेली आहे तर ती उचलून घ्यायची आहे, म्हणजे या कलशामधील पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. या पूजेमध्ये वापरलेली फळं जे आहेत तर ती प्रसाद म्हणून खायची आहेत, आणि फुलं पानं जे असतील तर ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत. आणि सेम अशा पद्धतीनं आपल्याला या व्रताचं जे उद्यापन आहे तर ते करायचं आहे. आणि या उद्यापनाच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. आपल्याला कष्ट हे तर करायचेच आहेत, कष्ट हे कुणालाच चुकत नाहीत. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या भाग्याची, नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आपण जेव्हा कष्ट करून आपण आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा भक्ती मार्गानं जर काही उपाय केले तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत असते, आणि ज्यावेळी साथ मिळते त्यावेळी आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत असते. आणि म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून हा जो एक उपाय आहे तर तो या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुमचं व्रत असेल किंवा नसेल तरी देखील करायचा आहे.